पण ही तू म्हणालास तसं, की तू ती साठवून ठेवतोस अशा वेळेसाठी जिथे तुला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. हं. हे गाण्यात होतं की इन नाही, जनरल आयुष्यात. आयुष्यामध्ये सुद्धा? मला असं वाटत नाही की आयुष्य आणि गाणं वेगळं आहे. हं, तुम्ही आयुष्य खूप सुखी जगताय आणि आनंदात तुमच्या दुःख येईल किंवा आयुष्य खूप दुःख्यात आणि म्हणजे स्किल लेवलमुळे तुम्हाला तसं भासवता येईल, पण हं, तसं असता येणार नाही. हं, तर मी आयुष्यातच म्हणतो. मला म्हणजे गाणं चांगलं कसं करावं, तर आयुष्य खूप जगावं, खूप ठिकाणी जाऊन प्रवास करावा, वेगवेगळ्या संस्कृती बघाव्या, वेगवेगळ्या भाषा शिकाव्या, ऐकाव्या, वेगवेगळं अन्न खावं, वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळं गरम असलेलं ठिकाण, थंड असलेलं ठिकाण अनुभवावं. कारण शेवटी ते अनुभवल्यानंतर आपण जे व्यक्त होत असतो ना, जर गाण्याचं आपल्याला कौशल्य हा भाग तुम्ही रियाज करत असाल, हं, तर व्यक्त होता येतं. हं, ते साठवून ठेवतो म्हणजे का? मी एक सांगतो, माझ्या इतक्यात ना एक साऊथ इंडियन ताई आल्या होत्या. हं, माझं गाणं झाल्यानंतर त्यांनी हात ओढून मला खाली अभंगवारीचा कार्यक्रम होता हं. षण्मुखानंदला. षण्मुखानंद. हा. तर त्या म्हटल्या की मला इंग्लिशमध्ये बोलल्या की माझी मुलगी 14 वर्षाची असताना गेली. ती हं, 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये होती. त्यामुळे मला फक्त तिचा जो तिला त्रास जो होत होता तोच काळ आत्तापर्यंत आठवत होता. पण हं. तुम्ही जेव्हा पांडुरंगाचं गाणं गात होता तेव्हा पहिल्यांदा मी डोळे मिटले असताना मला ती हसताना दिसली. वॉव! त्यामुळे मी आता ह्यापुढे तुमचं सगळं गाणं मला काय वाटतं ना, की अरे मी खरं ह्या मी अत्यंत अज्ञानी आहे. मी काय कुणाला त्यांचं काही फार आयुष्यातलं सापडावं म्हणून नसतो गात. हं, मी फक्त मला गाण्याचा आनंद होतो. मला माहिती आहे त्यातल्या पावित्र्यामध्ये लोकांना नक्की आनंद होईल, एवढ्या माफक अपेक्षेने गात असतो. हं, पण त्याच्यात जर एवढं सगळं मिळत असेल, तर मला त्याची जी निरागसता आहे किंवा पावित्र्य आहे तेवढंच जपण्याची गरज आहे. हे एवढं सगळं मी व्यवधान ठेवलं, त्याची जबाबदारी घेतलं, तर मी त्यात दबून जाईन हं. आणि मला नाही करायचं आहे ते. म्हणून मी मगाशी म्हटलं ते मला अज्ञानामध्येच आनंद होतो. फक्त या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो. हं. का तर आपण का करत आहोत त्याचं ह्याची कारण. एक सदैव हं, आठवण आपल्यापाशी राहावं. कारण सगळ्या गोष्टींच्या अंती आनंद किंवा आपण सुख म्हणूया. हं, तुम्ही जे काम करताय, हे जे काम करतात, हे जे काम करतात, आपल्या सुखाच्या परिभाषेकरता आपण ते करत असू. हं. जर गाण्यातनं मला सुख लोकांना देत असेल, तर त्या सुखासाठी मला गावं. हां, जर तुम्ही कविता करत असाल, तर तुमचं जितकी जास्त शब्दसंपदा असेल, तितकं सुख तुम्हाला जास्त पद्धतीनं व्यक्त होता येईल. राइट. त्याकरता रियाज करावा, हं. साधना करावी. पण सगळ्याच्या अंती या सुखासाठी, मी तुमच्या सुखासाठी, माझ्या सुखासाठी हे करतोय, तितकं माहिती असलेलं पुरेसं असतं. मला तरी वाटतं.